4 जुलै ते 12 जुलै राजाराम पठारे स्टेडियम खराडी पुणे येथे देशातली सगळ्यात मोठी अंडर 14 आणि अंडर 17 या वयोगटामध्ये बास्केटबॉलची टूर्नामेंट ही होणार आहे। याचं नाव ABC लीग आहे। अनिरुद्ध पोले नावाचे जे आपले स्टेट लेवलचे प्लेयर होते, ज्यांनी आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व नॅशनल लेवलला केलेलं आहे, ते याचा पुढाकार तिथे घेत आहेत। क्रिसिल नावाचा जो डेव्हलपर ग्रुप आहे त्यांनी टायटल स्पॉन्सरशिप याच्यासाठी घेतलेली आहेत आणि अनेक असे फ्रँचायझी ओनर आहेत। टोटल 19 टीम आहेत आणि प्रत्येक टीमला एक फ्रँचायझी ओनर आहेत आणि ते आपापल्या एरियामध्ये अतिशय प्रतिष्ठित लोक आहेत। इथं स्मिताताई आहेत, बिरारी परिवारातले काही लोक आहेत, अंशुल होते, असे अनेक मोठे मोठे लोक इथं फक्त हा खेळ प्रमोट करण्यासाठी आणि अनिरुद्ध पोले ज्यांनी ABC लीग सुरू केली, हे 4थं सत्र आहे। भारतातली सगळ्यात मोठी या वयोगटातली लीग आहे। त्याला स्पोर्ट्सला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व स्पॉन्सर्स या लीग बरोबर आहोत। त्यामुळे 4 जुलै ते 12 जुलै या सर्व मॅचेस बघण्यासाठी आपण मोठ्या संख्येने पुण्याला खराडीला नक्कीच तिथे यावं। ऑनलाईन सुद्धा ही स्पर्धा तुम्ही सर्वजण बघू शकता आणि या स्पर्धेच्या इनॉग्रेशनसाठी सुनील शेट्टी व काही मोठे कलाकार तिथे येणार आहेत। त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी, बास्केटबॉलला सपोर्ट करण्यासाठी आणि एक जो इतिहास हा आपल्याच भागातला एक युवा जो घडवत आहे बास्केटबॉलमध्ये आणि हे सर्व दानशूर लोक या बास्केटबॉलसाठी, खेळासाठी आणि अनिरुद्धच्या पाठीमागे जे भक्कमपणे उभे आहेत, त्यांना सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने यावं अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून इथं आपल्या सर्वांना करतो। फक्त गव्हर्नमेंट किंवा स्कूल्सनी हे कंपल्सरी करणं, त्यापेक्षा पॅरेंट्सनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे। आपल्या मुलांना फक्त अभ्यासाचा लोड न देता त्यांच्या हेल्थचा विचार करून जेव्हा हे मुलं असे गेम्स खेळतात तेव्हा त्यांना टीम कोऑर्डिनेशन करतात, त्यांना लीडरशिप त्यांच्यामध्ये येते, त्यांची हेल्थ इम्पॉर्टंट आहे, हेल्थ खूप चांगली राहते। बास्केटबॉल सारखा गेम खेळल्यानंतर आपल्याकडे फुटबॉल, क्रिकेट हे खूप फेमस गेम आहेत। जनरली आपण मुलांना पुश करतो की तुम्ही त्यामध्ये जाऊन करा, पण खूप सारे बाकी पण खेळ आहेत जसे की बास्केटबॉल हा गेम आहे। जसं कंपल्सरी आहे की तुम्ही बास्केटबॉल कोर्ट असलं पाहिजे, पण जोपर्यंत तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणार नाही, तुमच्या स्वतःच्या मुलांना पेरेंट्सनी प्रोत्साहित करायला पाहिजे की तुम्ही खेळ खेळा। आणि त्यानुसार गव्हर्नमेंटनी त्यांना जर काही स्कॉलरशिप देण्यात आल्या, कुणालाही शेवटी बेनिफिट काय होतं यातून हे जोपर्यंत कळणार नाही, हे जोपर्यंत जाणार नाही, तर गव्हर्नमेंटनी अशा स्कॉलरशिप्स त्यांच्यासाठी द्यायला पाहिजे की जे कोणी खेळतात त्यांच्यासाठी वेगळ्या स्कॉलरशिप जर त्यांनी आणल्या, कुठलाही खेळ असो, लहानपणापासून त्यांनी तो किती टुर्नामेंट्स खेळले आहेत त्यानुसार त्याला काही पॉइंट्स देणं, त्यानुसार 10वी 12वीला त्याला जिथं कुठे गरज असेल त्या पॉइंट्स नुसार त्याला तशी स्कॉलरशिप्स देण्यात आली। तर आधीपासूनच पॅरेंट्स स्वतः पण पुश करतील आणि पॉलिसी मेकिंग हे गव्हर्नमेंट जेव्हा पुश करतात तेव्हा खरंच खूप एक आमूलाग्र बदल घडून येत असतो। त्यामुळे ती डिमांड पण क्रिएट झाली पाहिजे, तुम्ही तुमच्या मुलांनाही सांगायला पाहिजे की तुम्ही खेळा आणि जोपर्यंत डिमांड नाही क्रिएट होत तोपर्यंत गव्हर्नमेंट सुद्धा त्याकडे जास्त लक्ष नाही देणार। त्यामुळे ते डिमांड क्रिएट करणं तुमच्या हातात आहे। तुमच्या मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करा। अनिरुद्ध आणि त्याची टीम खरंच खूप सुंदर काम करत आहे। मागच्या वर्षीही मी या लीग सोबत इन्व्हॉल्व होते, खूप छान त्यांनी काम केलंय। त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुलांची, मुलींची दोन्हीच्या टीम झाली। मागच्या वेळी मी मुलींची टीम घेतली, यावेळेस मुलांची टीम आहे। आता जसं मी SSPL नांदेड जॅग्वार्स ही टीम घेतलेली आहे, जसं नांदेड जिल्ह्यातून 28 मुलं आली होती इथे ट्रायल्ससाठी, त्यापैकी बरेच जण सिलेक्ट झाली। ही अपॉर्च्युनिटी पण तळागाळातल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे अशा लीगसाठी। आता जसे क्रिसला डेव्हलपर्स आहेत, आमचे सागरजी आहेत तिथे, हे सुद्धा खूप मोठ्या लेवलला डेव्हलपर्स आहेत तिथे, ते सुद्धा खूप चांगल्या लेवलला लोकांपर्यंत पोहोचू शकतात। आम्ही सगळेच मिळून एक खूप चांगली लीड जी अनिरुद्ध घेतोय ते त्याला सपोर्ट करतोय आणि तुमच्या सगळ्या थ्रू आम्ही आणखी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकू, लोकांना स्पोर्ट्स साठी प्रवृत्त करू शकू, असं की तुम्ही सगळ्यांनी पण यासाठी तेवढंच सपोर्ट द्यायला हवा। थँक्यू। सर, एबीसीचा अर्थ असतो ते
म्हणजे असं काही त्याचा अर्थच नाही. आम्ही एबीसीचा काही असा फुल फॉर्म नाहीये. मी इंजिनिअरिंग केली, नंतर इन्फोसिसला जॉबला होतो. ते जॉब आवडला नाही. पवार पब्लिक स्कूल आपली जी सुप्रिया सुळेंची संस्था आहे तिथे मला एक पार्ट टाइम पासपोर्ट कोचिंगचा जॉब भेटला. एक लूप होल शोधला मी की जेवढे पण ॲम्युनिटीज आहे आपल्या सोसायटीज वगैरे मध्ये, तिकडे ॲम्युनिटीज चांगले असतात. डेव्हलपर्स आवडून ते डेव्हलप करत, पण तिकडे शिकवायला कोणी नसतं. एक सोसायटी पासून सुरू केला, 265 सोसायटीज मध्ये आम्ही शिकवतो. नंतर मग सुनील शेट्टी एक शार्क टँक म्हणून एक शो असतो, तर आम्हाला संधी भेटली. पियुष बन्सल साहेब आमचे इन्व्हेस्टर झाले, नितीन कामत सर आले. सुनील शेट्टी जी जे आपले बॉलिवूड ऍक्टर आहे त्यांनी इंटरेस्ट दाखवला. मग लोक येत गेली, जुळत गेली आणि मला प्रोत्साहन भेटत गेला आणि हे सगळे होत गेले. म्हणजे मी एकट्याने सुरू केलं, आज माझे 2 को फाउंडर्स इथे मागे बसलेले आहेत. तर टीम मदत केली आणि हे सुरुवात केली. म्हणजे आधी मी 15,000चा जॉबला होतो, आता 1500 मुलं शिकवतो. सो ते आणि हे असंच म्हणजे आता मी दादांसोबत कारमध्ये येत होतो तेव्हा मी त्यांना तेच विचारलं. दादा बोलले लीग सगळ्यांना दिसताना लाईट शो दिसतो, ड्रोन शो दिसतो, सेलिब्रिटीज दिसतात, 6-8 टीम असतात, पण त्याच्या मागचे जे कष्ट आहेत ते म्हणजे ते ऑर्गनायझर्सच पाहिजे. म्हणजे लोकांना वाटतं की पॉलिटिशियन असल्यामुळे एका कॉलवर फोनवर काम होऊन जातात किंवा ते त्यांना एवढी अडचण नाही, एवढं त्यांना एफर्ट्स लागले. तर मी एक सामान्य घरातून आलोय, मला किती लागले, पण फॉर्च्युनेटली मला म्हणजे लोक या बास्केटबॉलसाठी माझा एकच म्हणजे लकी पॉईंट हा ठरला की मला लोक चांगले भेटली आणि तिथून मग अशी सुरुवात झाली. आणि इथं थांबणार नाहीये आम्ही. इथं अंडर-23 आणि सिनियर साठी पण आपण हे करतो. दादा आहे सोबत आणि माझे टायटल स्पॉन्सर झाले किंवा माझे टीम ओनर झाले, सगळे सोबत आहे. आणि इकडे ही लीग पुढे ना पुढे अशी नावं तुम्हाला ऐकायला भेटेल की बास्केटबॉलचे हे दिवस असे इंडियामध्ये येऊ शकतात, तुम्हाला बघून आनंद होईल.